देवाला बळी देण्यासाठी निघालेले 4 जणांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला. बोकडाचे मटण शिजवून खाणार असा आयोजित केलेला कार्यक्रम त्याआधीच भयंकर थरार घडला. मध्य प्रदेशातील जबलपूर परिसर. एका कुटुंबाने देवाला नवस बोलला होता. नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी बोकड आणि कोंबडी अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पूजा आटोपल्यानंतर परतताना ते सर्वजण एका गाडीतून निघाले होते. घरी पोहोचल्यावर कार्यक्रम ठेवलेला होता. जेवण, पाहुणे आणि आनंदाचे वातावरण असणार होते. गाडीत 6 जण होते. त्यांच्यासोबत एक बोकड आणि एक कोंबडी देखील होती. सर्वजण पूजा आटोपून घरी परत येत होते. गाडीत हशा, गप्पा आणि कार्यक्रमाची चर्चा सुरू होती. कुणालाही पुढे काय होणार आहे याची कल्पनाही नव्हती. चारगव्हाण जबलपूर मार्गावर गाडी वेगाने धावत होती. रस्ता साधा होता, पण एका ठिकाणी वळण होते. चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी बिनसलं. गाडीचा वेग वाढलेलाच होता. क्षणात गाडी डगमगली. आत बसलेल्या लोकांना काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव झाली. एकाने ओरडण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने सीट पकडली, पण वेळ हातातून निसटली होती. गाडी अचानक रेलिंगकडे झेपावली. जोरदार धडक बसली. रेलिंग तुटला आणि पुढच्या क्षणी गाडी थेट नदीच्या पात्रात कोसळली. भीषण आवाज झाला. परिसरात एकच खडबड उडाली. जवळपास असलेल्या लोकांनी धावत घटनास्थळी गर्दी केली. नदीत पडलेली गाडी पाहून सगळेच हादरले. गाडीचा चेंदामेंदा झाला होता. काच फुटल्या होत्या. गाडीचे दरवाजे अडकले होते. आत बसलेले लोक अडकले होते. मदतीसाठी हाका ऐकू येत होत्या. स्थानिकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. काही जणांनी स्वतःच मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. नदीत उतरून त्यांनी गाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती गंभीर होती. गाडी पूर्णपणे खराब झाली होती. जखमींना बाहेर काढणं कठीण होतं. एक करून लोकांना बाहेर काढण्यात आलं. काही जण बेशुद्ध अवस्थेत होते. काही जण गंभीर जखमी होते. वातावरणात भीती आणि तणाव पसरला होता. बचाव कार्य सुरू असताना एक विचित्र गोष्ट लक्षात आली. गाडीत बोकड आणि कोंबडीही होती. त्यांचं काय झालं असेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. जखमींना बाहेर काढल्यानंतर काही जणांना जागीच मृत घोषित करण्यात आलं. हा धक्का मोठा होता. 4 जणांनी घटनास्थळीच प्राण गमावले होते. 2 जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आलं. वातावरणात शोककळा पसरली होती. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू होते. दरम्यान गाडीतून कोंबडीचा मृतदेह आढळला, पण बोकड दिसत नव्हता. काही वेळासाठी सर्वांना वाटलं बोकडही मृत झाला असावा. मात्र काही वेळाने गाडीच्या बाजूला हालचाल दिसली. बचाव पथकाने नीट पाहिलं आणि ते दृश्य पाहून सगळेच थक्क झाले. बोकड जिवंत होता. त्याच्या कानाला दुखापत झाली होती, पण तो जिवंत होता. एवढ्या भयंकर अपघातातून तो वाचला होता. ही बाब ऐकून उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. माणसांचा मृत्यू आणि बोकडाचा बचाव, सगळ्यांनाच हा योगायोग धक्कादायक वाटत होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले गेले. जखमींवर उपचार सुरू झाले. अपघाताचं कारण वेगळं असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी नदीत कोसळली. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली. लोक या घटनेबद्दल बोलू लागले. अनेक जण हा योगायोग मानत होते. देवाला बळी देण्यासाठी निघालेलं कुटुंब, कार्यक्रमासाठी केलेली तयारी आणि त्याआधीच घडलेली ही भीषण दुर्घटना, सगळं काही थरारक होतं. जबलपूर परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वांना हादरवून सोडलं. 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. 2 जण गंभीर जखमी झाले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे देवाला बळी देण्यासाठी नेलेला बोकड मात्र जिवंत बचावला.